तडीपार आरोपी यांच्याकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस केले जेरबंद। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहराची कामगिरी। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्चाव, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक यांनी नाशिक शहरातून तडीपार करण्यात आलेल्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने 29/7/2024 रोजी युनिट क्रमांक 1 नाशिक शहर मुख्तार शेख यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील तडीपार आरोपी आसिफ शेख हा चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी येणार आहे, अशी बातमी मिळाल्यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगन साबरे, महेश साळुंके, शरद सोनवणे, रमेश कोळी, अमोल कोष्टी, राहुल पालखेडे, राजेश राठोड, नितीन जगताप, समाधान पवार यांनी शिवाजी चौक, कथडा, भद्रकाली, नाशिक येथे सापळा लावून रेकॉर्डवरील तडीपार इसम नामे आसिफ उर्फ काळ्या इस्माईल शेख वय 25 वर्ष, राहणार नानावली मस्जिदजवळ, कथडा, भद्रकाली, नाशिक यास पकडून त्याच्याकडून 40,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल जप्त करून आरोपी याने दिलेल्या कबुलीवरून भद्रकाली पोलीस स्टेशन येथील कलम 331(3), 331(4), 305 याप्रमाणे गुन्हा उघडकीस आला असून आरोपी याच्या विरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन कारवाई करण्यात आली आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्चाव, संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, हेमंत तोडकर, चेतन श्रीवंत, सुगन सामरे यांनी यशस्वीरित्या पार पडली।